बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री आष्टी, पाटोदा, शिरूर आणि बीड या भागात ढगफुटी झाली आणि यामुळे सिंदफणा नदीपात्राला पूर आलाय। सिंदफणा नदीपात्राने रुद्र रूप धारण केलाय, त्यामुळे याचा फटका साक्षाळ, पिंपरी, धारवंटा, उकड, पिंपरी या गावांना बसलाय। संपूर्ण पाणी आता शेतांमध्ये घुसलंय, तर काही भागांमध्ये गावातही पाणी घुसलंय। धोक्याची पातळी देखील तिथल्या नदींनी ओलांडल्याचं पाहायला मिळतंय। की पाटोदा, शिरूर या भागामध्ये ढगफुटी झाल्यामुळे पाण्याची आवक जी आहे ते सिंदफणा नदीपात्रामध्ये आली। याच पाण्यामुळे सिंदफणा नदीपात्राला महापूर आल्याचे पाहायला मिळत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर आष्टी, पाटोदा, शिरूर या डोंगरपट्ट्यामध्ये झालेल्या पावसामुळे याची पाण्याची आवक जी आहे ते सिंदफणा नदीपात्रामध्ये आली। नदीला पूर आल्यामुळे अनेक गावांचा जे आहे ते संपर्क तुटलेला आहे। बीडच्या सिंदफणा नदीने रुद्ररूप धारण केला असून महापूर आल्याचे त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अनेक गावांचा संपर्क तुटला आहे, तर काही गावं जे आहे ते पाण्याखाली गेल्याचं चित्र देखील निर्माण झालेलं आहे। बीडच्या साक्षाळ, पिंपरी, धारवंटा, उक्कड, पिंपरी त्याचबरोबर धानुरा, शिरापूर, गात या गावांना याचा फटका बसला असून संपूर्ण शेती जी आहे ते पाण्याखाली गेलेली आहे। आणि तत्काळ आम्हाला मदत मिळावी आणि संपूर्ण विहंगम ड्रोन दृश्य जे आहे ते साम टीव्हीच्या खास प्रेक्षकांसाठी ड्रोन पायलट सुशांत काशीद यांनी टिपलेला आहे। अनेक भागामध्ये आता सध्याला आपण बघू शकतो की नदी नाले जे आहे ते ओसंडून वाहताना पाहायला मिळतात। साम टीव्हीसाठी योगेश काशीद सोबत ड्रोन पायलट सुशांत काशीद, बीड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।